Now let's learn position of article. इथं पोझिशन हा शब्द आलाय प्लेस साठी. आर्टिकल कोणत्या ठिकाणी यूज करायचं, तर पहिला रूल लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे नो नाउन, नो आर्टिकल. नो नाउन, नो आर्टिकल. पा नाउन आहे तर आर्टिकल आहे, नाउन नाहीये तर आर्टिकल नाहीये. यावरून एक लक्षात ठेवायचं, आर्टिकल जे असतं, आर्टिकल हे ऍडजेक्टिव्ह सारखं काम करत असतं. ज्या ठिकाणी नाउन आहे तिथंच आर्टिकल येतं, ज्या ठिकाणी नाउन नाहीये त्या ठिकाणी आर्टिकल यूज करता येत नाहीये. टेक द एक्झाम्पल, शी इज अ गर्ल. शी इज अ ब्युटिफुल गर्ल. She is a beautiful. She is beautiful a girl. आता हे जर सर्व सेंटेन्सेस पाहितले तर पहा इथं कन्फ्युजन काय. इथं गर्ल नाउन आहे, नाउन आहे तर आर्टिकल असायला पाहिजे म्हणून हे सेंटेन्स करेक्ट बनल. इथं गर्ल नाउन आहे, नाउन आहे तर आर्टिकल असायला पाहिजे, हे सेंटेन्स करेक्ट बनल. पण इथं ब्युटिफुलच्या अगोदर का आर्टिकल यूज केलं हे आपण डिस्कस करू. सी इज अ ब्युटिफुल. ब्युटिफुल हे आहे ऍडजेक्टिव्ह आणि ऍडजेक्टिव्ह आहे परंतु पुढं नाउन नाहीये, तर हे सेंटेन्स आहे रॉंग. करेक्ट सेंटेन्स काय होईल, हे शी इज ब्युटिफुल. शी इज अ ब्युटिफुल, ही इज अ गुड असं म्हटलं तर सेंटेन्सेस रॉंग होतील. जर तिथं ऍडजेक्टिव्ह आहे तर आर्टिकल नकोय. हा ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडजेक्टिव्ह नंतर नाउन आहे तर आर्टिकल येणार आहे, जसं इथं आलंय. म्हणून इथं ब्युटिफुलच्या नंतर नाउन नाहीये तर आर्टिकल बी नाही, बिकॉज नो नाउन नो आर्टिकल. आणि नाउन कशाला म्हणायचं असतं, एनी नेम इज अ नाउन. आता इथं गर्ल नाउन तर आहे पण नाउनच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह आलंय आणि आर्टिकल नाउनच्या अगोदर यूज केलंय, तर इथं हे सेंटेन्स ही रॉंग होतं. रिझन काय, तर पा गर्ल नाउन आहे, नुसतं नाउन आहे तर नाउनच्या अगोदर आर्टिकल आहे. पण इथं गर्लच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह आहे आणि असं जर असल नाउन आहे, नाउनच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह आहे तर त्या ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आर्टिकल घ्यावं लागतं, तर हे सेंटेन्स करेक्ट बनतं. इथं आपल्याला ते यूज करता येत नाही. करेक्ट सेंटेन्स होईल शी इज अ ब्युटिफुल गर्ल. आणि यासाठी आपण समजून घेणार आहोत पोझिशन ऑफ आर्टिकल. आर्टिकल कशा पद्धतीनं कोणत्या ठिकाणी यूज करायचं असतं. जर नाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, नाउनच नाही आहे ऍडजेक्टिव्ह आहे, तर नाउन नाही आहे फक्त ऍडजेक्टिव्ह आहे तर आर्टिकल यूज करत नाहीयेत. नाउन आहे ऍडजेक्टिव्ह आहे तर ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आर्टिकल यूज करायचंय, पण ते आर्टिकल त्या नाउन साठीच काम करत असतं, हे लक्षात ठेवायचंय. बिकॉज नो नाउन नो आर्टिकल. पोझिशन ऑफ आर्टिकल मध्ये रूल नंबर 1 घ्यायचा आहे. पहिला रूल पहा, जर नाउन आहे तर नाउनच्या अगोदर आर्टिकल लिहावं लागेल. फॉर एक्झाम्पल, लता इज ए डॉक्टर. पहा डॉक्टर नाउन आहे, त्याच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह वगैरे काही नाहीये, तर याचा साऊंड येतो ड. क ते नेम पर्यंत ड साऊंड मध्ये येतो, तर हा कॉन्सोनंट साऊंड आहे. आर्टिकल यूज केला आपण अ. लता इज अ डॉक्टर. राम इज अ किंग. किंग हे नाउन आहे तर नाउनच्या अगोदर आर्टिकल येतं. शी इज ए नर्स, तर नर्स इथं न साऊंड आहे, क ते ने मध्ये हा साऊंड येतो, हा कॉन्सोनंट साऊंड आहे, तर आर्टिकल या ठिकाणी येईल. कारण का, नर्स हे नाउन आहे. तर सेंटेन्सेस मध्ये ए किंवा
एन आर्टिकल यूज करत असताना नाउन जर असेल फक्त तर नाउनच्या अगोदर आर्टिकल यूज करायचं आहे. कम्प्लीट इट. पोझिशन ऑफ आर्टिकल रूल नंबर 2 लिहायचं आहे. नाउन आहे, नाउनच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह आहे, तर त्या ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आर्टिकल येईल. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर क्वालिटी सांगणारे जे शब्द असतात, जसे की गुड आहे, बॅड आहे, ब्युटिफुल आहे, अगली आहे, टॉल आहे, शॉर्ट आहे, लॉंग आहे, हे जे क्वालिटी सांगणारे शब्द असतात यांना ऍडजेक्टिव्ह म्हटलं जातं. पण नाउन आहे आणि नाउनच्या मागे ऍडजेक्टिव्ह आहे, तर त्या ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आर्टिकल घ्या. पण इथे एक गोष्ट क्लिअर ठेवायची लक्षामध्ये, ती म्हणजे नाउन साठीच आर्टिकल काम करतं. नाउन नसेल तर आर्टिकल येणार नाहीये. पुढं नाउन नाहीये तर आर्टिकलही नाहीये. बिकॉज नो नाउन नो आर्टिकल. पण नाउन आहे शेवटी, तर आर्टिकल तर घ्यायचंय नाउन साठी, पण साऊंड कुणाचा पकडायचा आहे, ऍडजेक्टिव्हचा. ऍडजेक्टिव्हचा जो साऊंड असेल त्यानुसार इथं आर्टिकल ए किंवा एन यूज कराल. परंतु साऊंड याचा पकडून आर्टिकल इथं घ्यायचंय, पण ते आर्टिकल काम नाउन साठीच करत असतं, हे लक्षात ठेवायचंय. फॉर एक्झाम्पल, गीता इज ए ब्युटिफुल गर्ल. गर्ल आहे नाउन, ब्युटिफुल आहे ऍडजेक्टिव्ह. इथं याचा ब साऊंड आहे, त्यानुसार अ आर्टिकल आलं, कारण तो कॉन्सोनंट साऊंड आहे. क पासून ने पर्यंत ब हा साऊंड असतो मध्ये. मग नाउन आहे तर नाउनच्या अगोदर लगेच आर्टिकल घ्यायचं नाही, जर मागे ऍडजेक्टिव्ह असेल तर त्या ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आर्टिकल घ्यायचं आणि साऊंड घ्यायचा या ठिकाणचा. आणि हे आर्टिकल असतं या नाउन साठी. आपण जर गीता इज अ ब्युटिफुल लिहिलं तर ते सेंटेन्स रॉंग होईल. परंतु गीता इज अ ब्युटिफुल गर्ल म्हटलं तर गर्ल आहे नाउन, नाउन आहे तर आर्टिकल पाहिजे. पण नाउनच्या अगोदर जर ऍडजेक्टिव्ह आहे तर त्या ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आर्टिकल पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. इट इज एक्सपेन्सिव्ह मोबाईल. या सेंटेन्स मध्ये जर पाहितलं तर मोबाईल हे नाउन आहे, एक्सपेन्सिव्ह हे ऍडजेक्टिव्ह आहे, आणि एक्सपेन्सिव्हचा पहिल्या अक्षराचा साऊंड जर पाहितला तर काय आहे, ए साऊंड आहे. मोबाईलच्या पहिल्या अक्षराचा साऊंड म आहे. यानुसार घ्यायला गेलं आर्टिकल तर अ येईल. परंतु इथं मोबाईल जर फक्त इट इज मोबाईल असतं तर इट इज अ मोबाईल झालं असतं. पण इथं मोबाईलच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह आलाय आणि ऍडजेक्टिव्हच्या पहिल्या अक्षराचा साऊंड ए आहे. आता आर्टिकल नाउन साठीच काम करेल, पण साऊंड कोणाचा घेईल, शेजाऱ्याचा. आणि अ आ इ ई मध्ये हे ए येतं, म्हणून इथं येईल एन एक्सपेन्सिव्ह मोबाईल. इट इज एन एक्सपेन्सिव्ह मोबाईल. हमेशा ऍडजेक्टिव्हच्या अगोदर या ठिकाणी आर्टिकल येईल. पण पुढं मोबाईल नसतं तर इथं आर्टिकलही नसतं. इथं मोबाईल नाव नाही म्हणून इथं आर्टिकल आहे, नाहीतर आपलं सेंटेन्स लिहावं लागलं असतं इट इज एक्सपेन्सिव्ह. एन एक्सपेन्सिव्ह लिहिता येणार नाही का, तर हे ऍडजेक्टिव्ह आहे. पण ऍडजेक्टिव्हच्या नंतर नाउन आहे तर त्या नाउन साठी इथं आर्टिकल घेतलेलं आहे. इट इज एन एक्सपेन्सिव्ह मोबाईल. ही इज अ गुड पॉलिटिशियन. तर पॉलिटिशियन नाउन आहे, गुड हे ऍडजेक्टिव्ह आहे. तर यानुसार इथं साऊंड घ्यायचा, तिकडला विचार करायची गरज नाही. फक्त तिथं नाउन आहे तर आर्टिकल येणार आहे, लक्षात ठेवा. नाउनच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह आहे तर ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आर्टिकल. याचा साऊंड ग येतंय तर अ आर्टिकल यूज केलं. ही इज अ गुड पॉलिटिशियन. तो एक चांगला राजकारणी आहे. Rule 3. Now let's learn position of article,
रूल नंबर 3. तर यामध्ये पहा नाउन आहे, नाउन आहे तरच आर्टिकल घेता येणार आहे. नाउनच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडजेक्टिव्हच्या अगोदर ऍडवर्ब आहे, तर आर्टिकल ऍडवर्बच्या अगोदर येणार आहे. नाउन आहे, नाउनच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडजेक्टिव्हच्या अगोदर ऍडवर्ब आहे, तर त्या ऍडवर्बच्या अगोदर आर्टिकल येईल. पण हे आर्टिकल काम करत असतं नाउन साठी. नाउन आहे तर आर्टिकल आहे, नाउन नाही तर आर्टिकल नाही. आता पहा आपण जर इथं लिहिलं इट इज एक्स्ट्रीमली, एक्स्ट्रीमली म्हणजे अतिशय, इट इज एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह मोबाईल, इट इज एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह मोबाईल. आता इथं मोबाईल हे नाउन आहे, एक्सपेन्सिव्ह हे ऍडजेक्टिव्ह आहे, एक्स्ट्रीमली हे ऍडवर्ब आहे. इथं काय येईल? इट इज अन एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह मोबाईल, कारण इथं ए साऊंड येतोय एक्स्ट्रीमली. तर नाउन आहे, नाउनच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडजेक्टिव्हच्या अगोदर ऍडवर्ब आहे, तर त्या ऍडवर्बच्या अगोदर आर्टिकल येतं, हे लक्षात ठेवायचंय. आपण जर असं लिहिलं ना, इट इज एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह मोबाईल, तर नाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडवर्ब आहे, नाउन आहे तर आर्टिकल पाहिजे. हे सेंटेन्स करेक्ट वाटतंय पण रॉंग होईल. कशामुळं? आर्टिकलचा यूज जर पाहितला तर इथं एन आर्टिकल पाहिजे. मग असं लिहिलं तर हे सेंटेन्स इनकरेक्ट बनल, हे सेंटेन्स करेक्ट बनल. का? नाउन आहे तर आर्टिकल पाहिजे, नो नाउन नो आर्टिकल. इथं जर असं असतं ना, इट इज एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह, तर हे सेंटेन्स करेक्ट होईल. का? ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडवर्ब आहे, नाउन नाहीये, नो नाउन नो आर्टिकल, तर हे करेक्ट सेंटेन्स आहे. इट इज एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह, कारण का? नाउन नाही तर आर्टिकल ही नसायला पाहिजे. पहा, लिसा इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. इथं गर्ल काय? नाउन आहे, ब्युटिफुल काय? ऍडजेक्टिव्ह आहे, व्हेरी काय? ऍडवर्ब आहे. नाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, त्या अगोदर ऍडवर्ब आहे. तर इथलचं साऊंड घेले आणि इथं व साऊंड आहे व्हेरीचा, आणि त्यामुळं आर्टिकल अ आलेलं आहे. मग लक्षात ठेवायचं, नाउन आहे, नाउनच्या मागे ऍडजेक्टिव्ह आहे, आणि ऍडजेक्टिव्हच्या मागे ऍडवर्ब असेल तर त्या ऍडवर्बच्या अगोदर आर्टिकल यूज करायचंय. आता हे सेंटेन्स जर असं लिहिलं, लिसा इज व्हेरी ब्युटिफुल, तर हे सेंटेन्स ही करेक्ट आहे. का? लिसा इज व्हेरी ब्युटिफुल, आणि या व्हेरी ब्युटिफुलच्या पुढं नाउन नाहीये तर नो नाउन नो आर्टिकल, नाउन नाहीये तर आर्टिकलची गरज नाहीये. पण इथं लिसा इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल लिहिलं तर तुम्हाला लिसा इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल हे सेंटेन्स लिहावं लागेल, तर ते सेंटेन्स करेक्ट होईल. नाउन नाहीये तर आर्टिकल घेऊ नका, इथं असं लिहू नका लिसा इज अ व्हेरी ब्युटिफुल, ते सेंटेन्स होईल रॉंग. का? तर ब्युटिफुलच्या नंतर नाउन असणं आवश्यक आहे. मग इथं नाउन आहे तर आर्टिकल सुद्धा आहे. नाउन असेल तर आर्टिकल घ्या, नाउन नसेल तर आर्टिकल घेऊ नका.